सावकाश. ऑल ओके ना दादा? ऍब्सोल्युटली फाईन. अगं तो अँटीबायोटिक्सचा डोस जरा हेवी असल्यामुळे ना ते चक्कर आल्यासारखं झालं. पण तू खाल्लं नव्हतंस काही? तुला मी एक सांगू का प्रिया, ही जी चूक आहे ना ती यांची आहे. माझ्यामुळे मी काय केलं? काय केलं माहितीये यांनी? कंजूसपणे मला एकच बाउल सूप दिलं, त्यामुळे माझं पोट नाही भरलं आणि मला चक्कर आली. सावित्री मॅडम, 1 मिनिट जरा. काय आहे? अरे बाबा, तुझ्या सेक्रेटरीला काय पळवून नाही नेणार मी. कमिटीची माणसं होती, ते म्हणतात की यांचा सत्कार करायचा. त्यांना एकदा निरोप दिला की ते कामाला लागतील. 1 मिनिट जरा येत आहे ना. हे बघ, तुला जे माझ्याकडून ऐकायचंय ते मी मामाला सांगितलं. आणि तो सांगेल तुला. मामा काय पोस्ट पेटी आहे उघडून बघायला? तू आहेस ना समोर, बोल फेस टू फेस. मामाला सांगितलंय, सांगेल तुला. तुला नाही ते नाटक करायचे. त्या फॉरेन ट्रेनची मला भीती घालायची नाही सारखी सारखी. अर्जुन सर, ओके. माझी चूक झाली, परत अशी चूक नाही होणार. सावित्री ताई, चल ना. आले आले. सॉरी, माझ्यामुळे थांबावं लागतंय. आले. आडला हरी गाढवाचे पाय धरी. माझी चूक झाली, परत अशी चूक नाही होणार. झालं समाधान? झालं ना. आता काय? तेच म्हणत होते, आता काय? सॉरी म्हणलास, आपण बोललेस. कुठ मग आता? हे बघ, मला नसत्या झंझटी नकोय. मी माझ्या साईडने मॅटर मिटावलाय, तू पण विषय क्लोज करू. आता अर्जुनला यातलं काही एक कळणार नाही. फायनल ना? बघू. मिस सावित्री. हा सर. काय म्हणत काय होते आमचे बंधू? काय माफी बिफी मागितली की काय? नाही नाही, मग ते फारच इमोशनल झालेत. बलराम आणि इमोशनल. दादा, का इमोशनल का? म्हणजे कवठेकर घराण्यासाठी माझी फार मदत झाली असं वगैरे बोलत होते. म्हणजे बलराम कवठेकर माझ्या वतीने तुम्हाला थँक्यू म्हणत होते. आणि या सगळ्यावर मी विश्वास ठेवावा असं वाटतं तुम्हाला मिस सुशीला? हो सर. अरे तुला तिच्यावर विश्वास ठेवावाच लागेल ना दादा.
का? अरे कारण ती तुझी मिस विश्वासू आहे ना. आणि दादा, बलराम दादा थोडा रूढ वागत असला तरी आपला भाऊच आहे ना. चला, भीमा सदनला आज पोचायचं. या. अरे मामा तुला सांगितलं ना मला नाही इंटरेस्ट. ते तसले उत्सवाचे खेळ खेळतायत तिकडे. हे बघ ते मरू दे, मला काम आहे, मी निघतो. तुला काय वाटतं मला इंटरेस्ट आहे त्याच्यात? काय परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घे जरा. अर्जुन त्याच्यावर हल्ला करणाऱ्या माणसांना शोधतोय. जेवढा घरांपासून आपल्या माणसांपासून दूर राहतील ना तेवढा तुझ्यावर संशय जास्त बळावल. लक्षात येत आहे का? हा? म्हणून हसून खेळून घरातल्यांबरोबर राहा. तेवढाच टाळला तर टाळला संशय. येते का लक्षात? हा? नाही नाही, आज आपण ये चल, ये 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 पण आला. बलराम, ये 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 त्या बलराम पण आलाय आणि तो पण भाग घेणार आहे बरं का. दादा, तू आमच्यात खेळणार आहेस आज? हा भाग का नाही खेळणार? आपल्यातला आहे तो. हे? चल ये ये बस ये ये बल्ला ये ये बर. काय 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 खेळणार आहे? ट्रूथ अँड डेअर. हा म्हणजे म्हणजे काय असतं त्या गेम मध्ये? ए नाही नाही, ते पोर खेळ अजिबात नको आहे. हा चांगला सात्विक खेळ काढा. काय तो सात्विक. मग पत्ते खेळूया बाबांनू. काढ पत्ते. मोना ते पत्ते नाही खायचे. जर गप्रवशी रवान देत तर रवान देत. बाबांनू तुम्ही नका खेळू. बल्लू दादा ये तू खेळ. नाही 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 नाही, नको नकोच. बाबांनू तुम्ही जसे औषध घाबरता तसा बल्लू दादा शाली वहिनीत पण घाबरता की काय? ते पण शाली वहिनी इथं नसताना. ए मी नाही घाबरत कुणाला. काय वेळ आली ना तर नाही घाबरतो. घाबर का रे मामा? त्याला खेळू दे की, तू नको खेळू. त्याची मास्टरी नाही का पत्ते? तूच शिकवले नाही का त्याला पत्ते? अरे बाबा, अर्जुनने डोकं फिरवल्यापासून बंद केलंय ना खेळणं. अच्छा, अर्जुनने डोकं फिरवलं तुझं? तूच फिरवलं त्याचं डोकं. अवघरात सगळे पैसे लावून लावून. आता कुठे खेळतोय मी? आता नाही खेळत. होणार शपथ. हो, खिशातले पत्ते काढ बघू. चला ते टुक टुक खेळूया. चला चला. मामा, टुकटुक नाही, ट्रूथ अँड डेअर. ते काय ते खेळते ते. प्रिया, मामाला नियम समजावून सांग बरं. नियमात राहून खेळणारा माणूस आहे तू. मी सांगते. कृष्णा, तू पण ऐक बर का. या गेम मध्ये एकतर खरं बोलायचं, नाहीतर डेअरिंग करायची बर का. पण त्यासाठी आपल्याला आधी एक बाटली लागणार आहे. बाटली नाही, आहे ना, आणली. बाटली बाटली तुझ्याकडे 4 चौघात बाटली उभा राहा. हट, हट. बाबांनू, तुमच्या मनातली बाटली नाही, सात्विक बाटली. तुझी वाली नाही. तर ही बाटली इथं अशी आडवी केली आहे बाटली बाबांनू. नाही नाही, ही अशी बाटली घ्यायची आणि अशी कर्र फिरवायची. हा. आणि मग या बाटलीचं टोक ज्याच्याकडे येईल त्यांनी निवडायचं ट्रूथ और डेअर. म्हणजे खरं बोलायचंय की डेअरिंग करायचे. आता जर तुम्ही ट्रूथ निवडलं ना
तर आम्ही तुम्हाला जे प्रश्न विचारू त्याची खरी खरी उत्तरं द्यायची. हा. चिटिंग नाही करायची बरं का. हा, आणि जर तुम्ही डेअर म्हणालात तर आम्ही जे डेअर सांगू ते तुम्हाला करावं लागेल. हा म्हणजे खरं बोलायची डेअरिंग करायची म्हणजे कसं की मोनाच्या ताब्यात जायचं बा तुमची डेअरिंग वाढलीशी वाटता. मोना विनोद बाबांनू तशी पण तुम्ही डेअरिंग करूच नका. तुम्ही ना फक्त नाही ट्रूथ पण नका बोलू. ते पण लय तुमच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक आहे. चला चला चला. हा, बोला बॉटल बाबा की. जय. बापरे नंदावर आलं. पण आम्ही खेळतच नाही आहोत. आम्ही असंच बघायला बसलो होतोय. नंदे चिटिंग नाही करायचं. बसलीच म्हणजे खेळतेस. हा आता विषय संपला. आता तुझ्यावरती राज्य आलेलं आहे. ट्रुथ की डेअर. आम्ही नंदा विद्याधर कवठेकर आणि निंबाळकर आहोत. करू तर डेअरिंगच करू की. वा 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 वा. म्हणजे कसं आहे, आम्हाला काही नाही. विद्याधर दादाची अशी इच्छा आहे की तुम्ही आता इथं डान्स करावात. हा 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 बोला, हा बोला. विद्याधर दादा ना बोलला. आता डान्स डान्स डान्स. कर की एखादा डान्स. किती दिवस मीच तुझ्या इशाऱ्यावर नाचायचं. एकदा तू पण नाच की. नाच नाच नाही अगं नाच ग थोडीशी. नाच वा नाच. वा वा. कृष्णा नको म्हणली. चल ग वहिनी डान्स कर. लावलं नाच नाच नाच. होऊन जाऊ दे नंदा. बरं नाचता या. नंदा काय टॅलेंट आहे तुझं. फडके अहो तुम्ही मीटिंग अरेंज तरी करा. फडके अहो मी ऑफिसला जरी येऊ शकलो नाही तरी घरी मीटिंग करूच शकतो ना. हा मग हे अडचण काय आहे. मी सावित्रींशी बोलून घेतो. हा घ्या नाम लिओ और शैतान हाजिर. फडके साहेब आहेत का? द्या ना जरा बोलायचंय. फडके थांबा थांबा. ती उद्याची मीटिंग तेवढी अरेंज करा. हा आणि ऐका तुमच्या मानलेल्या बहिणीला तुमच्याशी गप्पा मारायच्या. घ्या. फडके साहेब निदान तुम्ही तरी समजूतदार असाल असं वाटलं होतं. ही काय वेळ आहे का कामाचं बोलायची? अहो मीटिंग बीटिंग तर चालूच राहतील हो. पण आता अर्जुन सरांना विश्रांतीची गरज आहे ना. अहो मीटिंगचं नंतर बोला मग. हा गुड नाईट. घ्या झाल्या गप्पा. सावित्री बॉस मी आहे की तुम्ही? नाही तुमचं बरोबरच आहे. हे तुमचं घर आहे. तुम्ही अर्जुन कवठेकर आहात. मी तर पेईंग गेस्टच आहे. भाडं भरत नसले तरी. पण निदान माणुसकीच्या नात्याने मला तुमची काळजी तरी वाटूच शकते ना. आता गोळ्या घेतल्यात का आजच्या? त्या डॉक्टरांनी रात्रीच्या जेवणानंतर घ्यायला सांगितलं होतं तुम्हाला. घेतल्यात का? नसतीलच घेतल्या. अहो मग घ्या. सावित्री तुम्ही माझ्यावर हुकूम गाजवता असं नाही वाटत? अहो, त्याशिवाय ऐकणारच नाही सर तुम्ही. आता डॉक्टरांनी एवढं तुम्हाला बजावून सांगितलं तरी तुम्ही आता जागे. त्यात तुम्हाला देवळात चक्कर आली होती आणि आता तुम्ही गोळ्या पण घेतल्या. मी वशिला तुम्हाला पण असं वाटलं का मला देवळात चक्कर आली वगैरे? अहो मग आलीच होती ना चक्कर. चला नाही म्हणजे पुढं माझं आयुष्यात काही हो ना हो. ऍक्टिंग करून मी स्वतःचं पोट तरी भरू शकतो. म्हणजे ते चक्कर वगैरे येण्याचं ते सगळं नाटक होतं. नाटक? अहो पण का? तसं जर केलं नसतं ना तर परंपरेला धक्का लागला असता. सर तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. सांगतो. आपली परंपरा काय आहे?
परंपरा ही आहे की जो ध्वज लावतो ना त्याच्याच हातून महाआरती होते. आणि या वर्षी भैरवाचा ध्वज काल रात्री मी नाही लावला, तुम्ही लावलात. आठवलं? आठवलं का? आणि ही गोष्ट मी सोशीला या जगात फक्त 2 व्यक्तींना माहिती आहे. एक तुम्ही आणि दुसरा मी. मी फक्त तुमचा मान तुम्हाला दिला, नाही म्हणजे मी तो उघडपणे तुम्हाला देऊच शकलो नसतो. असा नाही तर तसा. काय आहे मी सोशीला, ज्याचा मान त्याला मिळालाच पाहिजे. बरं असो, मी निघतो. तुम्ही तुमच्या मनात मनसोक्त गप्पा मारा. काय यू कंटिन्यू, मी आलोच. बरं चला परत सुरू करू. हा सुरू बोला बॉटल अरे अर्जुन दादा पण आला, सावित्री ताई पण आली. जोड्याने चाले काय? नाही म्हणजे एकत्र चाले. मी निघते. सावित्री ताई तू कुठे चालली? दादा तुम्ही दोघं पण या बरं खेळायला, आम्ही ट्रूथ अँड डेअर खेळतोय. हा या. प्रिया ऐक माझं, तुमचं काय ना ते चालू दे, मी जातो. हा ए असं नाही चालणार हा. तुला त्रास होत असेल तर तू खुर्चीवर बस, पण सगळेजण बसलेत तर आमच्या बरोबर बस ना दादा. प्रिया ऐक ना, मला ना आता थोडी. अर्जुन, अरे इतक्या दिवसांनी घरात हसण्या खेदण्याचे आवाज येत आहेत. एवढे दिवस टेन्शन मध्ये गेले नाही का? नंदाने डान्स केलाय आत्ताचा, म्हणजे काय दिवस असेल बघ, सोन्याचा दिवस आहे. ये बस. नाही पण तुला काही चक्कर बिक्कर आता येत नाही ना? काहीच नाही झालं त्यांना. म्हणजे ते एवढे स्ट्रॉंग आहेत की काहीच नाही झालं असं वाटतंय. वाटणारच ना, जोडीला तुम्ही होतात. नाही म्हणजे तुम्ही जोडीनं बसा ना. नाही जोडीनं म्हणजे एकत्र बस, म्हणजे तुम्ही बसा बरं. एक या इथे या, तुम्ही इकडे बसा ना, बसा ना. तिकडे जाऊ. बस या, बसा. बसा. आपलंच घर. सावित्री बस ग. अहो आईसाहेब खरंच नको, खरंच मी जाते. अर्जुन तू सांग बरं तिला, तुझं ऐकल ती. बसा. हे सगळे नाही ऐकणार आपलं. चला आता मजा येणार. बस बसा या. आता मजा येणार आहे. आईसाहेब हे सुपारी द्यायची होती. अगं बस ना तू पण, खेळतायत मुलं. हो. काय ग? पाया पडत होते, माझ्या आई सारखे आहेत ना तुम्ही. बॉटल बाबा की जय. बोल पंकू, ट्रूथ की डेअर.
आता मी जर खरं बोलायला लागलो तर या घराचं कोर्टरूम होईल. ट्रूथ की डेअर? अरे डेअर विषय आहे का? मी सांगू? प्रिया काहीतरी भन्नाट सांगा, असं कठीण काहीतरी पाहिजे. पंकू, नंदा वहिनीची नक्कल करून दाखव. नंदाची कर. बाबांची करतो ना मी. माझे बाबा दाखली आले विश्वंभरच्या मना, तिथे कुणाचे चालेना. दादा वा वा, छान छान. आता नंदा वहिनी. आणि तुमची कसं, मी माझ्या औषधी करतो ना. माझ्या औषधीच्या अंगात वेताळ आला ना की अशी अकुंदे जोगवा.